चला मॅच लगेच चालू करा, अन्यथा 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ मोहिलेच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. ऋतिक आणि गणेश सलामीची जोडी. चला मॅचला लगेच सुरुवात करा. ऑन स्ट्राइक बॅट्समन गणेश, नॉन स्ट्राइक एंड वरती ऋतिक, बॉलिंग ट्रॅक वरती राकेश. अंतिम सामना आजच्या दिवसातील. मॅच लावते सुरुवात. 4 ओव्हरची मॅच. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला 8 तास मैदानाच्या आत. पहिलाच बॉल कट करायचा होता गणेशला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. राकेशचा पहिलाच बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजीनं सुरुवात केली आहे पलसरी टीमने या मॅच मध्ये. खांद्याचा वापर केला या बॉलवरती. निर्धाव चेंडूचे सांगता. रायझिंग डिलिव्हरी. 1 बाउंसचा इशारा ऑफिशियलचा. धावसंख्या स्थिर आहे ती 0 या धावसंख्येवरती. 2 बॉल संपलेत. बॉल नंबर 3 घेऊन तयार राकेश. जबरदस्त गोलंदाजी. राकेशचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 रन कंप्लीट. चांगली रनिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजाच्या माध्यमातून ऋतिक अँड गणेश. धावा मिळतात त्या बॉलवरती. 2 धावेचा श्री गणेशच्या टीम बीड संघाची धावसंख्या बिनबाद 2. बॉल संपले 3. 4 ओव्हरची मॅच आहे. चांगली गोलंदाजी राहिली बीड टीमची या स्पर्धेमध्ये आणि त्याच पद्धतीनं एक बॅलन्स टार्गेट सेट करणं त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 3 बॉलमध्ये 2 धावा धावफलकावर. बॉल नंबर 4 बॅटची कडा. या बॉलवरती मिळेल धावा 1. 1 न धावसंख्या हलुवार पद्धतीनं पुढे जात असताना धावसंख्या 3 या अंकावर. 4 बॉल संपलेत. 3 धावा धावफलकावरती. संतमय क्रिकेट मध्ये 25 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. पंधरा धाबा धावफलकावरती. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहताय विजय. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली. इथे आणखी एक निर्धाव बॉल. छोटा खेळाडू आहे. अनुभव फार काही नाहीये परंतु सिंगल शरदला स्ट्राइक एंड वरती आणणं देखील फार गरजेचं आहे. बॉल नंबर 2. आणखी एक निर्धाव बॉल. निराश केलं या मॅच मध्ये टीम बीडनं परंतु फलंदाजी टीमचा खेळ अतिशय दर्जेदार राहिला या मॅच मध्ये. गोलंदाजीनं थांबवलं बीड टीमला. तीनही बॉल बघता बघता निर्धाव. शांततामय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम बीड संघाच्या माध्यमातून. बॉल नंबर 4 हवेमध्ये. नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल एक टप्पा अखेर पडतोय.
एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. धावसंख्या 2 पुढे जाते 17 या अंकावर. 2 बॉल बाकी आहेत. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप करा. 17 धावा धावफलकावरती. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये टीम पलसदरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या बीड संघ. अठराचं टार्गेट. छोटस टार्गेट, परंतु बीड संघाची बॉलिंग देखील अतिशय. अनिल आणि विवेक सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं जातीये. 18चं टार्गेट, छोटस टार्गेट आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण पाहताय. पॉवर प्ले नंबर 1. 18 धावा वाचवायच्यात. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे दोन्ही टीमला. बीड संघाची बॉलिंग देखील चांगल्या रीतीनं आज पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये आता 18 वाचवत असताना 100% योगदान द्यावं लागेल. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेत बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धावसंख्येसाठी येतोय. चौकार. पाच धावा धावफलकावरती. एक बॉल संपलाय. 5 धावा धावफलकावरती. वेग प्रचंड होता या बॉलवरती. टप्पा देखील चांगल्या रीतीने पण दिशा मध्ये थोडीशी चुकी केली दिलीपनं. 2 बॉल चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
बॉल नंबर 2 हवेमध्ये, फटका फसलाय. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये करणार नाहीये, चुकी. अनिलला मात्र पाठवलंय माघारी. पहिला धक्का टीम. कमबॅक केलंय दिलीपनं. 2 बॉल मध्ये धावसंख्या धावफलकावरती 5-13 ची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज विनय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो इनॅट नंबर 3 च्या भूमिकेत, 3ऱ्या क्रमांकावरती. दिलीपचा बॉल अतिशय वेगवान. ऑफिशियल कडे लाऊडली अपील. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची गरज आहे टीम बीड संघाला. 3 बॉल मध्ये धावसंख्याच्या धावफलकावरती 5. बॉल नंबर 4 अनोख्या पद्धतीनं बॉल फ्लाय स्लिप मध्ये चाललाय. रन मिळतील या बॉल वरती 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या कड्यावर. 4 बॉल संपलेत, 6 धावा धावफलकावरती, 18चं टार्गेट. निर्धाव चेंडू आणि विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात बीड टीमला. तर येणारी प्रत्येक धाव विजयाच्या दिशेने जाऊन पोहोचेल तो पलसदरी संघ. अखूट टप्प्याचा बॉल, फटका अगदी जबरदस्त. क्लासिकल ड्राईव्ह, कट केला बॉल, 1 टप्पा घेत चाललाय. डीप पॉइंटला 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. ते मात्र केले दांडी गुल. विवेकला पाठवलाय माघारी. फर्निचर डिस्ट्रॉय. 10 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. अठरा बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या देखील पाहतोय. ते प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत या अंतिम मॅच मध्ये, त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. 18 बॉल 8चं इक्वेशन. गणेश वाघमारे लोवर फुटटॉस बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 1 रन समाधान. 1 च्या मदतीने धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. 17 बॉल आणि 7चं इक्वेशन. जबरदस्त फटका. क्लासिकल क्लास दाखवत असताना युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये. थर्ड मॅनला पाठवलाय बॉल 4 धावसंख्येसाठी. बॅट्समन हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. 3 ची आवश्यकता आहे. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये, परंतु क्रिकेट कधी काही घडू शकतं. इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पकडली जाईल कॅच. विशालच्या पारीचा देखील होतोय अंत.
3ची आवश्यकता आहे अजूनही. तीन धावसंख्येची आवश्यकता आहे. गणेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 3 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे.